तुम्हाला सांगूनही खरं वाटणार नाही की हा फ्रूट केक मी अजिबात मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरून बनवला आहे. तर इथे पाहू शकता अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक तयार होतो. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण केक टीन ग्रीस करून घेऊया. तर हा 5 इंचाचा केक टीन आहे. इथे याला मी तेलाने ग्रीस करून घेते. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही इथे बटर पेपर लावू शकता. तेलाने ग्रीस केल्यानंतर यावरती थोडंसं मी पीठ घातलं आहे. सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आहे. हा ग्रीस केलेला डबा आता आपण बाजूला ठेवून देऊया. इथे आता एक बाउल घेतला आहे. यामध्ये आता पाऊण कप पिठी साखर घालायची आहे. तर नेहमीची आपली घरातली साखर आहे तीच मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. पाव कप यामध्ये तेल घालायचं आहे. इथे मी सनफ्लावर ऑइल घेतलं आहे. अर्धा कप यामध्ये दही घालायचं आहे. दही आंबट घ्यायचं नाही आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. पिठी साखर वाटताना त्यामध्ये मी 3 ते 4 वेलच्यासुद्धा घातल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 चमचा इसेन्स व्हॅनिला इसेन्स किंवा मिक्स फ्रूट इसेन्स जो असतो तो घालू शकता. सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर आज केक बनवताना आपण अजिबात मैदा वापरणार नाही आहोत. फक्त गव्हाचं पीठच इथे वापरायचं आहे आणि गव्हाच्या पिठापासून सुद्धा अगदी मस्त असा केक तयार होतो. यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घातली आहे. सगळं मिक्स करायचं आहे. गव्हाचं पीठ आपण वापरणार असलो तरीही खूप छान केक तयार होईल. आता इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे. सुरुवातीला अर्धा कप दूध घेतलं आहे. लागलंच तर आणखी यामध्ये आपण थोडंसं दूध घालू. थोडं थोडं दूध घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. सगळ्या गुठळ्या ह्याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळं अर्धा कप दूध यामध्ये घातलं आहे. नेहमीच आपण जसं केकचं बॅटर बनवतो मैद्याच्या पिठापासून जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा त्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता. पण जर तुम्ही मैदा वापरत असाल तर तुम्हाला थोडंसं दूध इथे जास्त लागेल. हे अजूनही मला थोडंसं घट्ट वाटतं आहे. तर यामध्ये मी 2 चमचे दूध घातलं आहे. तर इथे मला अर्धा कप आणि 2 चमचे इतकं दूध लागलं. हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडासुद्धा घालायचा आहे. तर हे मिक्स करून झालं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. असं हवं आहे आपल्याला हे पीठ. आता यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालण्याआधी मी एअर फ्रायर प्रीहीट करायला ठेवते. तर 5 मिनटं आधी तुम्हाला एअर फ्रायर प्रीहीट करून घ्यायचं आहे 170 डिग्रीला. किंवा तुम्ही जर ओव्हनमध्ये बनवत असाल तर ओव्हन प्रीहीट करून घ्या. कढईमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे मी 1 चमचा म्हणजेच 1 TSP इतकं यामध्ये बेकिंग पावडर घातली आणि पाव TSP बेकिंग सोडा घातला. मिक्स करायचं आहे. तुम्ही जर कढईमध्ये केक बेक करणार असाल तर कढईवरती झाकण ठेवा. कढई गॅसवरती ठेवा आणि 5 मिनटं गरम करून घ्या. त्यानंतर तुम्हाला केकचा जो टीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही केक बेक करणार आहात तो कढईमध्ये ठेवायचा आहे. कढईमध्ये तुम्हाला मीठ घालायची गरज नाही आहे. फक्त एखादा स्टँड किंवा एखादी प्लेट उलटी करून ठेवा आणि झाकून तुम्हाला 35 ते 40 मिनटं मीडियम फ्लेमवरती केक बेक करायचा आहे. तर इथे बेकिंग सोडा बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी केक टीनमध्ये हे मिश्रण काढून घेते.
2दा हे टॅप करायचं आहे आणि आता वरून टुटी फ्रुटी घालते. तुम्ही मिश्रणामध्ये सुद्धा घालू शकता. आणि इथे मी आता काजू लावते. आता इथे मी एअर फ्रायरमध्ये केक बेक करण्यासाठी ठेवते. एअर फ्रायरमध्ये 20 ते 25 मिनटामध्ये केक बेक होतो. तर पहा, केक मी बेक झाल्यानंतर पूर्ण थंड करून घेतला आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे केकला. केक पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता हा मी काढून घेते. तुम्ही जर कढईत बनवत असाल तर कढईतसुद्धा खूप छान केक बेक होतो. पहा, अगदी व्यवस्थित केक निघून आला आहे. आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. सगळीकडून एकसारखा असा बेक झाला आहे केक. केक मी तुम्हाला इथे आता कट करून दाखवते. कट करतानाच तुम्हाला कळत असेल किती सॉफ्ट केक आहे. तर अगदी जाळीदार आणि हलका असा केक तयार होतो. कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही की तुम्ही गव्हाचं पीठ वापरून हा केक तयार केला आहे. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.